जळगावच्या हरिविठ्ठल नगरमध्ये राहणारे भैया पाटील मागचे काही दिवस या कुटुंबासाठी प्रचंड तणावाचे गेले होते. पण हा तणाव रविवारी 29 जूनच्या सकाळी आणखी वाढला. कारण तेव्हा या कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या भैया पाटील यांनी स्वतःला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांचा मुलगा आधीच आपल्या बहिणीच्या काळजीत गुंतला होता आणि त्याला आता आपल्या वडिलांच्या मृत्यूचं दुःख देखील सहन करावं लागत होतं. पाटील कुटुंबियांनी आक्रमक होत भैया पाटील यांना टोकाचा निर्णय घेण्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. पाटील कुटुंबियांची मागणी होती की भैया पाटील यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मुलीला सुद्धा. कारण त्यांच्या आरोपानुसार त्यांच्या मुलीला कामाला लावून देतो हे आमिष दाखवत नाशिकला नेण्यात आलं. यानंतर तिची विक्री झाली. तिचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. तिच्या घरच्यांना प्रचंड त्रास देण्यात आला आणि आपल्या मुलीची ही अवस्था पाहून हादरलेल्या बापानं स्वतःला संपवलं. जळगावमधलं हे प्रकरण नेमकं काय आहे, त्या मुलीसोबत नेमकं काय घडलं आणि तिच्या वडिलांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, ह्या प्रकरणाला आणखी कुठला अँगल आहे का, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सावधान महाराष्ट्र. हरिविठ्ठल नगरमध्ये राहणारं हे पाटील कुटुंब अशी जेमतेम परिस्थिती असलेलं. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार भैया पाटील हे एका हॉटेलमध्ये काम करायचे. यांच्याकडे जळगावच्या सिंधी कॉलनीमध्ये राहणाऱ्या मनीषा जैन आणि सुजाता ह्या महिला आल्या होत्या. ह्या दोघींनी पाटील यांना सांगितलं की तुमच्या मुलीला नाशिकमध्ये कामाला लावतो. ती 2 पैसे कमावेल आणि तुमच्या घराला हातभार लावेल. नाशिकमध्ये आपली ओळख आहे, तिला लगेच कामाला लावू हा विश्वास त्यांनी पाटील यांना दिला. आपल्या मुलीला काम मिळेल, 4 पैसे मिळेल. पाटील यांनी आपल्या अल्पवयीन मुलीला त्यांच्यासोबत पाठवले. कुटुंबाच्या दाव्यानुसार 2024च्या शेवटी ती मुलगी आपलं जळगावचं घर सोडून नाशिकमध्ये गेली. यानंतर ती घरी आली जूनमध्ये. घरी आल्यानंतर तिने जे घरच्यांना सांगितले ते हादरवून टाकणारं होतं. तिने सांगितलं की नाशिकच्या नावाखाली आपल्याला कोल्हापूरला नेण्यात आलं. तिकडे माझं 2.5 लाख रुपयाच्या बदल्यांमध्ये जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. लग्न ज्या महिलांनी आपल्याला जळगावमधून नेलं होतं त्यांनीच लावलं. त्यांनी या बदल्यामध्ये मिळालेले पैसे आणि लग्नात मिळालेलं सोनं मात्र स्वतःकडेच ठेवलं. यानंतर आपल्यावरती अत्याचार झाले. आपण गर्भवती राहिलो. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिचं जबरदस्तीने जानेवारी महिन्यात लग्न लावण्यात आलं. त्यानंतर ती जून महिन्यात घरी परत आली आणि आपल्यासोबत काय घडलं याची माहिती तिने घरच्यांना दिली. पाटील कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तिचं लग्न लावण्यात आलं तेव्हा ती अल्पवयीन होती. ती कोल्हापुरात असताना तिला आपल्या कुटुंबियांशी संपर्क करू दिला नाही. त्यांना असं वाटत होतं की ती नाशिकमध्ये काम करत आहे. जवळपास 5 महिने तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. अशातच ती गर्भवती राहिली आणि तिचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर तिने संधी हेरून जळगावला पळ काढला. ती घरी परतली. पण त्यानंतर कोल्हापुरातील काही लोकांनी त्या कुटुंबियांना, विशेषतः मुलीचे वडील भैया पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. आम्ही तुमच्या मुलीला विकत घेतलं आहे, तिला दिलेले दागिने आणि पैसे परत द्या, मुलीलाही आमच्यासोबत पाठवा, नाहीतर तुम्हाला संपवून टाकू, अशा धमक्या त्यांनी मुलीचे वडील आणि भाऊ यांना दिल्या. कोल्हापुरातील काही माणसं जळगावमध्ये आली होती. त्यांना जळगावमधल्या काही लोकांची सोबत होती. फोनवरूनही सतत त्यांना धमक्या दिल्या जात होत्या, असा आरोप भैया पाटील यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांनी फक्त मुलीला आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या महिलांवरती आणि धमकी देणाऱ्या लोकांवरच नाही तर स्थानिक पोलिसांवरतीही आरोप केला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये माझे भाऊ सलग 8 दिवस जात होते. ते सकाळी 8 वाजता जायचे, त्यानंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तिथेच बसून राहायचे. तरीही त्यांची तक्रार कोणी घेतली नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही मनाने कारभार रचता, कोल्हापूरमध्ये येऊन कोणी तुम्हाला जळगावमध्ये कसं मारू शकेल असं म्हणत तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यांना हेलपाटे घ्यायला लावले. त्यातच त्यांना कोल्हापूरच्या लोकांकडून पैसे आणि दागिने परत द्या, आम्ही तुमच्या मुलीला विकत घेतलं आहे, याबद्दल धमक्या दिल्या जात होत्या. त्यातूनच मानसिक धक्का बसल्याने आणि तणाव वाढल्याने माझ्या भावानं स्वतःला संपवलं, अशी प्रतिक्रिया मृत भैया पाटील यांचे भाऊ भरत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर भैया पाटील यांच्या मुलानंही पोलीस तक्रार घेत नसल्यामुळे आणि सतत धमक्या येत असल्यामुळे वडिलांनाही स्वतःला संपवलं आहे, असा आरोप केला आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातही माझे वडील गेले होते, पण तिथं त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही. शनिवारी रात्री ते सगळ्यांशी चांगले बोलले, पण रविवारी सकाळी
नेहमीप्रमाणे उठले आणि घरातून बाहेर पडले. ते हॉटेलवर कामाला जातात, पण रविवारी ते हॉटेलवर आले नाही म्हणून फोन आला. शोधाशोध केली, पण तेव्हा त्यांचा मृतदेह घराच्या आवारातच दिसला, अशी प्रतिक्रिया भैया पाटील यांच्या मुलानं दिली आहे. आता या सगळ्यात रामानंद नगर पोलीस स्टेशनमधल्या काही अधिकाऱ्यांनी पाटील दाम्पत्यानं काही लोकांच्या दबावामुळे मुलगी घरातून गेल्याची मिसिंग असल्याची तक्रार 2 दिवसाआधी दिली होती. त्यांची चौकशी सुरू आहे. मुलीला नोकरीची आमिष दाखवून फूस लावल्याबद्दल कुटुंबियांचं स्टेटमेंट घेत आहोत. त्या आरोपामध्ये काही सत्य आढळलं तर त्या दृष्टीनेही तपास केला जाईल. मुलीचं वय आता 18 वर्ष पूर्ण आहे. ती सज्ञात आहे. त्याच्या दृष्टीनं तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोबतच संबंधित मुलगी सध्या जळगावमध्ये नाही आहे. ती 3 दिवसात परत येईल असे तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. ती आल्यावरती तिच्याकडून या प्रकरणाचा उलगडा होईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या सगळ्यांमध्ये पोलिसांकडून सचिन अडकमोल, मनीषा जैन आणि सुजाता या तिघांवरती भैया पाटील यांना संपवून घेण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला गेला आहे. या मुलीला नोकरीचं आमिष दाखवून पळवून नेलं, त्यानंतर तिची विक्री केली, याबद्दल सध्या तरी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं सांगितलं जातंय. आता या सगळ्यामध्ये त्या कुटुंबानं या महिला एक रॅकेट चालवत असल्याचाही आरोप केला आहे. गरीब घरातील मुलींना नोकरीच्या नावाखाली बाहेरच्या शहरांमध्ये घेऊन जायचं, त्यानंतर त्यांची परस्पर विक्री करायची आणि आलेले पैसे स्वतःकडेच ठेवायचे, या पद्धतीनं हे रॅकेट सुरू असल्याचा आरोप पाटील कुटुंबियांकडून केला जातोय. यामुळे त्या महिलांनी या अल्पवयीन मुलीप्रमाणे आणखी कोणाला फसवलं होतं का? कोल्हापूरला तिची विक्री झाली असेल, पण तिला विकत घेणारे नेमके कोण होते, या बाजूंनी तपासणी केल्याची मागणी सुद्धा केली जात आहे. सोबतच 5 महिन्यामध्ये तिच्या घरच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न का केला नव्हता, तिला कामाला न लावल्याबद्दल, पगार न मिळाल्याबद्दल त्यांच्याकडे काही माहिती होती का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. स्थानीय पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरमधील लोक घरी येऊन धमक्या देत असल्यानं, मुलीला आमच्यासोबत पाठवा अशी जबरदस्ती करत असल्यानं मुलगी घरातून निघून गेली होती. पोलिसांनी सुद्धा मुलगी जळगावात परत आल्यावरती नेमकं काय घडलं आहे याचा तपास केला जाईल अशी माहिती दिली आहे. पण या सगळ्यामध्ये मुलीला झालेला त्रास, तुमची मुलगी विकत घेतली होती, मुलगी आणि पैसे दोन्हीही परत द्या, या धमक्या, या गोष्टींना त्रस्त होऊन स्वतःला संपवणाऱ्या भैया पाटील यांना न्याय मिळणार का, हा प्रश्न सुद्धा तितकाच गंभीर आहे. ही घटना तुम्हाला भावली असेल तर अजून अशाच थरारक आणि सत्य घटनांसाठी सावधान महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, त्या छोट्याशा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढची गोष्ट सर्वात आधी तुम्हालाच समजेल. भेटूया पुढच्या गुन्हेगारी कथेसोबत. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.